आता जर मी एक्सटेन्शन करते तर ते किती दिवसापर्यंत राहील किंवा किती मला त्याचे आफ्टर केअर काय घ्यावी लागेल? सपोज तुम्ही ॲक्रेलिक एक्सटेन्शन करताय तर जेल एक्सटेन्शन पेक्षा ॲक्रेलिक एक्सटेन्शन जास्ती लास्ट करतं. ओके. सपोज 25-30 डेज हे तुमचं ॲक्रेलिक एक्सटेन्शन लास्ट करेल आणि जेल एक्सटेन्शनला थोडंसं लास्टिंग कमी आहे. सो त्यासाठी तुम्हाला केअर ही करायची की जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये काही काम कराल, तसं तुम्ही फिमेल आहे, तुम्हाला घरी काम करावंच लागतं. सो त्याच्यामध्ये तुम्ही जास्ती वेळ पाण्यात काम जर करता तर ते एक्सटेन्शन निघायची शक्यता असते किंवा अडकून निघतं किंवा तुम्ही काही काम करताय, एखादी गोष्टी उचलताय, सो ते निघण्याचे चान्सेस असतात. एक फर्स्ट ऑफ ऑल काही जास्ती गरम तुम्ही कुठे टच झालं तर ते निघू शकतं. जर ते नॉर्मल एक्सटेन्शन असेल तर ॲक्रेलिक एक्सटेन्शनचे नेल्स जे असतात ते वेगळे येतात. काही मटेरियल प्लास्टिक मटेरियल पण येतं. सो जर तुम्ही प्लास्टिक मटेरियल जर यूज करता तर ते 100% चिकट. पण जेल आणि ॲक्रेलिक मध्ये काय फरक आहे असं म्हणजे? ऍक्च्युली ॲक्रेलिक बेस जो आहे तो थोडा हार्ड येतो. त्याचा जो बेस आहे तो खूप हार्ड येतो. सो तो इझिली निघणार नाही. जेलचा थोडासा त्याच्यापेक्षा कमी लास्ट करतो. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की ॲक्रेलिक एक्सटेन्शन जर तुम्ही करताय त्याचं लास्टिंग, पण तुम्हाला त्याच्यानंतर केअर पण घेणं खूप गरजेचं आहे. नॉर्मली आपले नेल्स जर मोठे असतील त्याच्यावर आपण डिरेक्टली जेल पॉलिश करू शकतो का? तुम्ही नॉर्मल जर तुमचे नेल्स मोठे आहात तर तुम्ही त्याच्यावर ओव्हरले करून तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर शेप घेऊन तुम्ही त्याच्यावरती पण करू शकता नेल आर्ट. ओके. तुम्हाला ॲक्रेलिक किंवा जेल एक्सटेन्शन करायची गरज नाही. ओके. तुम्ही आहे त्या नेलवरती पण आर्ट करू शकता. ओके, ठीक आहे.